भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै गुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगण ललिता श्रीविशाखान्वितं नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महद्वदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरद्विषे नमः। हे कृष्णकरुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांना आनंद वाटतोय ना? आनंद वाटत असेल जोरात म्हणा, जोरात हरी हरी। मागे अजून दिसत नाही आनंद. थोडस पुढे सरकून बसा, थोडी आनंदात भर पडेल मी. इथले पुढे आहेत ना, थोडेसे पुढे एकदम मागे म्हणजे लांब मागे आहेत.
त्यांनी काय लिहिले ते दिसणार बी नाही. दिसते का हे काय लिहिले ते? खरं तर फार महत्वाचा सब्जेक्ट आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यांना बोलायचं आहे थोडं थोडं. असं मध्ये कोणा मी विचारलं तर बोलायचं आणि त्याच्यानंतर मी प्रश्न बी विचारेल. हे सगळा सेशन झाल्यानंतर प्रश्न उत्तर बी होईल. त्यानंतर मग ग्रुप वाईज सगळ्यांना उत्तर द्यायचे मी कुठल्या वेळेला काय बोललो होते. चला आपण आता हरिनामाच्या ट्रान्सडेंटल व्हायब्रेशन मध्ये आपण प्रवेश करूया. त्याआधी मी सांगू इच्छितो की खरं तर जास्त लोक यायला पाहिजे होते, परंतु ठीक आहे, एवढे जरी असतील तरी पुष्कळ आहेत. असं अमरनिमाई प्रभूंनी थोडक्यात रूपरेषा सांगितली. आपल्या इस्कॉन साताऱ्याला उद्देश आहे की कमीत कमी प्रत्येक रविवारच्या सत्संगा दिवशी 300 लोक तरी श्रवण करायला उपस्थित राहिले पाहिजेत. 10-12 भक्तिवृक्ष चालले पाहिजेत. तर हा सातारा इस्कॉन आहे, अख्ख्या साताऱ्याला कृष्ण भावना भावित बनवू शकतो. तर त्या अनुषंगाने प्रभूजींचा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांना साथ देऊया. तर आज आपण हा सेमिनार याच्यामध्ये सिद्धांत, साधना आणि सदाचार ही प्रत्येक वैष्णवांचा मूलभूत पाया आहे. सिद्धांत म्हणजे आपल्याला माहिती आहे काय सिद्धांत म्हणजे? सिद्धांत म्हणजे काय? शास्त्र आहे, पण सिद्धांत याचा एक्झॅक्टली प्रिन्सिपल म्हणजे नियम, तत्व. आणि साधना, साधना सगळ्यांना समजते. साधना म्हणजे साधना नावाचं कोणी इथं नाही, ती साधना नाही. साधना म्हणजे आपण डेली करतो ती हरिनाम जप साधना. आणि सदाचार म्हणजे जे वैष्णव एटिकेट म्हणजे वैष्णवांचे सद्गुण किंवा व्यवहारी आचरण. तर वैष्णव सिद्धांत कसे बघितले तर 9 सिद्धांत आहेत. भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्याला 9 सिद्धांत दिलेले आहेत. त्यातला वैष्णव सिद्धांत मधला पहिला सिद्धांत कुठला आहे तर भागवताच्या, तुमच्याकडे पेन असलं तर लिहून बी घ्या किंवा इथे सगळंच लिहिलं जाणार नाही, पण थोडक्यात लिहिलं जाईल. भागवत मधला एक श्लोक आहे. या श्लोकाला श्रीमद भागवतमचा हेड श्लोक म्हटलं जातं. फाउंटन हेड श्लोक म्हटलं जातं. तो आपला मूळ सिद्धांत आहे. तो कुठला श्लोक आहे कोणी सांगेल का? तू सांगा.
श्रीमद भागवत मधला सगळ्यात आपल्या सिद्धांताला अनुसरून सगळ्यात मुख्य श्लोक एकच आहे अख्ख्या भागवत. या एका श्लोकामध्ये तो शेवटचा आहे, पण तो नाही तसा. त्यात सगळे येत नाही, तिथे सगळे सिद्धांत येत नाही. तो तर भागवत मधला नाहीच आहे. मी सांगून टाकतो. एतेच अंश कला पुंसाम कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मूढयन्ते युगे. हा आपला वैष्णव सिद्धांताचा श्लोक. याच्यामध्ये ते भक्तिविनोद ठाकूरांनी दिलेले 9 सिद्धांत याच्यामध्ये बसतात. पहिला सिद्धांत काय आहे की श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. वैष्णव सिद्धांतामधला या मुख्य सिद्धांताला अनुसरून बाकी सगळे सिद्धांत आहेत. आणि येथेच अंश कला पुंसा म्हणजे अंश आहेत आणि कला आहेत. अंश आणि कला कोण आहेत? स्वअंश आणि विभिन्न अंश याच्यामध्ये 2 फरक पडतात. स्वअंश म्हणजे भगवंताचे बलराम जे आहे, विष्णू तत्व आहे, नारायण आहे आणि सर्व विष्णू आहे, विष्णू तत्व. खरं पाहिलं तर या 3 तत्वामध्ये सगळं काही ब्रह्मांड येतं. एक विष्णू तत्व, जीव तत्व आणि दुसरं कुठलं? स्त्री तत्व, शक्ती तत्व त्याला म्हणायचं. शक्ती तत्व, जीव तत्व आणि विष्णू तत्व. आपण कुठल्या तत्वामध्ये येतो? कुठल्या? जीव तत्वामध्ये आपण प्रकृती आहे पण ती शक्ती आहे. आपण जीव तत्वामध्ये येतो. भगवंताच्या परा आणि अपरा प्रकृती आहेत. परा म्हणजे उच्च प्रकृती आणि अपरा म्हणजे जीव प्रकृती. तर या तिन्ही तत्वामध्ये हे सगळं जग येतं. कृष्ण कुठल्या तत्वामध्ये येत? या 3 तत्वामध्ये सगळे आहेत. विष्णू तत्व, जीव तत्व आणि शक्ती तत्व. कृष्ण कुठल्या तत्वामध्ये? स्वराट आहेत, पण ह्या तिन्ही सगळे आहेत म्हटलं ना मी. हा, कृष्ण म्हणजेच विष्णू तत्व आहे. विष्णू तत्व म्हणजेच कृष्ण तत्व आहे. कृष्ण, बलराम, नारायण, विष्णू, गर्भोदक आहे विष्णू, शिरोदक्ष आहे विष्णू, कारोदक्ष आहे विष्णू, सगळे विष्णू आहेत, नारायण आहेत. हे सगळे कुठल्या तत्वामध्ये आहेत? विष्णू तत्वामध्ये. आणि शक्ती तत्वामध्ये जी राधा राणी आहे, सगळ्या श्रीकृष्णाच्या राण्या आहेत, महिषा आहेत, देवी आहेत, या सगळ्या शक्ती तत्वामध्ये आहेत. आणि जीव तत्वामध्ये आपण सगळे जीव आहोत. तर हा सिद्धांताचा मुख्य भाग आहे. सिद्धांत म्हणजे काय की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. हा मुख्य सिद्धांत आहे. आणि बाकीचे त्याचे अंश आणि कला विस्तार आहे. एतेच अंश कला पुंसाम कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. इंद्रारी व्याकुलम लोकम मूढयन्ते युगे युगे. म्हणजे ज्या वेळेला इंद्राला त्रास द्यायला काही शत्रू निर्माण होतील, या शत्रूंचं दमन करण्यासाठी ते काय करतात? पुन्हा पुन्हा अवतरित होतात. हा दुसरा सिद्धांत आहे. असे 9 सिद्धांत आहे. तिसरा सिद्धांत आहे की जीव आणि कृष्ण हे वेगळे बी आहेत आणि एक पण आहेत.
यालाच काय म्हटलं जातं? अचिंत्य भेदाभेद तत्व. तर चौथा सिद्धांत आहे की प्रत्येक जीव हा व्यक्तिगतरित्या वेगळा आहे आणि भगवंता समान नाहीये आणि आहे सुद्धा. आपण म्हणतो की आत्मा आणि भगवान दोनच व्यक्ती झाल्या. मग आत्मे किती आहेत? किती आहेत आत्मे? अनंत आत्मे. म्हणजे एक आत्मा दुसऱ्या आत्म्यात समान नाहीये. कशा दृष्टीने समान आहे? गुणात्मक दृष्ट्या समान आहे, परंतु तसा समान नाहीये. हा सिद्धांत आहे. त्याच्यानंतर जी शक्ती तत्व आहे, शक्ती तत्व कृष्ण तत्व आहे, हे शक्ती तत्वाच्या अधीन आहे. म्हणजेच काय की शक्ती तत्व राधाराणी आहे. राधा राणीला शरण गेल्याशिवाय कृष्ण तत्व मिळू शकत नाही. असे 9 सिद्धांत आहे आणि या सगळ्या सिद्धांताचा एकच सिद्धांत आहे, तो म्हणजे कुठला? जीवेर स्वरूप है कृष्ण नित्यदास. म्हणजेच जीवाने भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभूंनी हा सिद्धांत कशा रूपात आणलेला आहे? जीव दया, नाम रुची आणि वैष्णव सेवा, हा मुख्य सिद्धांत आहे. तर या तिन्ही याचा मिळून एक सिद्धांत तयार होतो. जीव दया, नाम रुची आणि वैष्णव सेवा. याचं सार म्हणजे कशात येतं? हरिनाम जपामध्ये. केवळ हरिनाम जपाने आपण वैष्णव सेवा करू शकतो का? करू शकतो. केवळ हरिनामाने जीवदया करू शकतो आपण? करू शकतो. आणि नामरुची म्हणजे हरिनाम घेऊन तर नामरुची येणारच आहे. म्हणून कलियुगातला वैष्णव सिद्धांत हा मुख्य आहे. कुठला? हरिनाम जप. हा चैतन्य महाप्रभूंनी मुख्य दिलेला सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांतासाठी त्यांनी शिक्षाष्टकम लिहिलेलं आहे. आपण आता म्हणूया सर्वांनी ते शिक्षाष्टकम. मला 7:30 मध्ये म्हणूया. चेतो दर्पण मार्जनम भव महादावा निर्वापनम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदां बुद्धिवर्धनम प्रतिपदम पूर्ण अमृत आस्वादनम सर्वात्मस्तपनं परं विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम नाम नामकारी बहुधा निज सर्वशक्ति तत्रार्पिता नियमितः स्मरणेन कारः एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमिदृश्यमिहा जन्मानुराग पुनीचेन करोरपि सयुष्णना अमानेन मानदेन कीर्तनीय सदा हरि न धनं न जनं न सुन्दरी कविता मां जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवताद् भक्तिर्हेतुकी त्वयि अयि नन्दतनुजा किङ्करं पतितं मां विषमे भवाम्बुधो कृपया तव पादपङ्कज स्थितधूलिसदृशं विचिन्तय नयनं गलदश्रुधारया वदनं गदगदहृदया गिरा पुलकेर्निचितं वपु कदा तव नाम ग्रहणे भविष्यति
युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावुष्यायितं शून्यायितं जगत्सर्वं गोविन्दविरहेण मे आश्लिष्य पापादर्तमां विनुष्टु माम् अदर्शनान् मर्महतं करोतु वा यथा तथा वा विदधातु लम्पटो मत्प्राणनाथस्तु स एव नापरः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर हे शिक्षाष्टकम कशासाठी दिलेलं आहे? हा सार सिद्धांत स्पष्ट होण्यासाठी, म्हणजे आपण प्रत्येकाने भगवंताच्या नामाचा जप केलाच पाहिजे. हरेर नाम हरेर नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरम्य. हे तर ब्रह्माने नारदांना देखील सांगितलं, चैतन्य महाप्रभूंनी देखील सांगितलं आणि सगळ्याच आचार्यांनी हे मान्य केलेलं आहे की कलियुगामध्ये हरिनाम सोडून दुसरं कुठलंही साधन नाहीये. तर आज आपण मुख्यतः हेच बघायचं आहे की कसं आपल्याला चांगला जप करता येईल. कारण जोपर्यंत चांगला जप होत नाही ना, तोपर्यंत आपण जीवदया करू शकणार नाही, वैष्णव सेवा करू शकणार नाही आणि नाम रुची बी येणार नाही. मी बघाशी म्हणलं की हरिनाम जपाने वैष्णव सेवा करू शकतो. आपण कशी करू शकतो? कोणी सिद्ध करून दाखवेल? हरिनाम मोठ्याने म्हटलं तर इतर जीवांना येस, हरिनाम मोठ्याने म्हटलं तर सगळ्या जीवांना त्याचा लाभ होऊ शकतो. तर आपण बघूया की शिक्षाष्टक मधला पहिला श्लोक आहे. हरिनामाचं याच्यामध्ये काय दिले की हरिनामाचा काय फायदा आहे, आपल्या जीवनामध्ये हरिनामाची महिमा काय आहे ते शिक्षाष्टकमच्या पहिल्या श्लोकात सांगितलंय. काय पहिला फायदा आहे? चेतू दर्पण मार्जनम. म्हणजे काय होईल नेमकं? चित्ताचं मार्जन होईल. चित्त म्हणजे कसं आहे? दर्पण म्हणजे आरशाप्रमाणे. कसल्या आरशाप्रमाणे? धुळीने माखलेल्या आरशाप्रमाणे. म्हणजे जप केला तर आपलं काय होईल? मन शुद्ध होईल. आत्मा शुद्ध होईल का मन शुद्ध होईल? काय होईल नेमकं? कोणाचं म्हणणं आहे आत्मा शुद्ध होईल जप केल्यानंतर? आत्मा तर पूर्ण शुद्धच असतो. फक्त मन काय आहे? मन अशुद्ध आहे. ते सुख दुःखाचा अनुभव घेतं ते काय घेतं? कोण घेतं? आत्मा घेतो का मन घेतं? मनच घेत. म्हणून आपल्याला आपल्यामध्ये आत्मा आणि परमात्मामध्ये याच्यामध्ये एक जाड पडदा आहे. दिसायला एवढा सूक्ष्म आहे पण असा जाड आहे ना की हटत नाही बाजूला. तो पडदा म्हणजे काय आहे? मन आहे. पण असं म्हटलं जातं की मन एव मनुष्याणाम कारणम बंधनम मोक्षे. मन हे मोक्षाचं कारण सुद्धा आहे आणि मन हे मोक्षाला बंधन सुद्धा आहे. मोक्ष याचाच अर्थ की भक्ती मिळणं. आपल्याला जर भगवंताची प्रेम भक्ती मिळायसाठी त्यासाठी आड फक्त एक मनच आहे. तर इथून आपली उठून जायची इच्छा झाली तर हे कोणामुळे होते? मनामुळेच होते. बसायची इच्छा होती ते कोणामुळे होते? मनामुळेच होते. पण हे मन जे आहे हे मन कसं शुद्ध होईल यासाठी मनाला शुद्ध करण्यासाठी मन एक असा बसलेला आहे की एक आरशाप्रमाणे. आरसा जर धुळीने साफ केला तर स्पष्ट दिसते लगेच, फक्त धुळीमुळे दिसत नाही. म्हणजेच की धूळ साफ करायची. फक्त धूळ कशी साफ होईल तर त्यासाठी हरिनाम चांगलं केलं पाहिजे. सकाळी मी त्यासाठी उदाहरण दिलं की अजामिलने देखील हरिनाम घेतलं होतं, परंतु त्या जन्मात गेला. परंतु ज्या वेळेला त्याला यमदूत न्यायला लागते त्यावेळेला विष्णुदूत ते आले होते. पहिल्याच वेळेत तो जाऊ शकला नाही भगवत धामात.
याचं कारण काय होतं? कारण होतं की त्याने ते नाम आहे, नारायण नाम आहे, हे भगवंताला उद्देशून म्हटलं नव्हतं, आपल्या मुलाला उद्देशून म्हटलं होतं. म्हणून असं म्हटलं जातं की जोपर्यंत आपला आवाज आहे हा भगवंतापर्यंत पोचत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याकडे लक्ष देणार नाहीत. याचा अर्थ काय? मोठीने आवाज काढला पाहिजे नाही, मोठ्याने तर काढलाच पाहिजे, पण मुख्य गोष्ट काय आहे की त्या तळमळीने काढला पाहिजे आणि उद्देश असला पाहिजे की भगवंताला पोचवायचं. पण हरिनाम काय आहे? हा डायरेक्ट भगवंताला केलेला फोन आहे की नाही? ज्यावेळेला हरे कृष्ण म्हणतो आपण त्यावेळेला जर भगवंतालाच हे सांगायचंय मला, तर भगवंत ते फोन उचलतात. पण आपलं करायचंय करायचंय तर भगवंत तो आपला फोन रिसीव्ह नाही करणार, मिस कॉल पडतो मग. म्हणून आपल्याला बघायचं की ह्याचा काय महिमा आहे. थोडक्यात बघूया की चेतू हे सिद्धांताविषयी एक श्लोक आहे आणि त्याची चर्चा तर नाही करत किती वेळ, पण आपला हरिनाम, ते हरिनाम आहे, याची महिमा दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे की चेतो दर्पण मार्जनम बभ महा दावाग्नी निर्मापण. दुसरा फायदा याचा काय आहे? बभ महा दावाग्नी निर्वापणम म्हणजे काय? हा संसार म्हणतो ना, संसार दावा नलले लोक त्रणाय कारुण्य घणागणा. हा संसार म्हणजे कसं आहे? एक दावाग्नी समान आहे. दावाग्नी म्हणजे ज्याला जंगलाला वनवा लागतो, वनवा लागल्यानंतर विजत नाही. किती जर हंडे पाणी आणून ओतलं तर विजेल का तो? नाही. ज्यावेळेला थोडासा कुठून पाऊस येईल त्यावेळेलाच तो विजला जातो. तसं हा दावाग्नी आपल्याला सगळ्यांना जाणवतोय, पण आपण तो विसरून गेलेलो आहे. तसं डुकराला विष्ठा खाण्यामध्येच आनंद वाटतो. त्याला माहित नाही की मला कोणीतरी पकडेल आणि विस्तवावरती जिवंत देहाला होरपळेल मला, हे तो विसरून गेलेला आहे. तसं प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये मृत्यूरूपी भयानक संकट येणार आहे. त्या संकटाच्या वेळेला कोणी आपले नाते गण गोत कोणी मदतीला येत नाही. त्यावेळेला फक्त आपण एकटे असतो. तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे की नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल वा जेव्हा, तुझं सोडविना कोणी, ना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवली. चक्रपाणी म्हणजे कोण? चक्रधर. भगवान श्रीकृष्णाशिवाय आपल्याला कोणी सोडू शकत नाही. कारण का? श्रीकृष्ण हे आपले कोण आहेत? माता पिता आहेत. आपण त्यांचे अंश आहोत. 15व्या अध्यायामध्ये गीतेने म्हटलेले आहे की नाही, आपण कोणाचे अंश आहोत? विष्णूचे की कृष्णाचे? डायरेक्ट आपण कृष्णाचे अंश आहेत. कृष्ण म्हणतात की ममे अंशे जीव लोके जीव भूत सनातन. म्हणून जप करताना हे महादावाग्नी म्हणजे जे आपलं संकट आहे हे जाणवणारं सगळं. प्रत्येक वेळेला आपण दुःखाचा अनुभव करतोय. इथं हा दुःखाचा अनुभव, आपल्याला दुःख जरी मिळालं तरी दुःखामध्ये सुखाचा अनुभव केव्हा करू आपण? याची ताकद हरिनामामध्ये. हरिनामामध्ये एवढी ताकद आहे की नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. विघ्न तर पळून जातील, परंतु विघ्न जरी आली तरी दुःखाचा अनुभव होत नाहीये. बभ महादावाग्नी निर्वापण. श्रेय कैरव चंद्रिका वितरण. म्हणजे हरिनाम कशाप्रमाणे आहे? तसा एक चंद्राचा प्रकाश पडतो आणि श्रेय
म्हणजे एक पांढरं कमळ आहे. हे पांढरं कमळ ज्यावेळेला चंद्राच्या प्रकाशातच फुललं जातं, तसं आत्म्याचा स्थायी स्वभाव आहे. कुठला स्थायी स्वभाव? जीवेर स्वरूप है कृष्ण नित्यदास. जीवाचा स्वभाव आहे की भगवंताची सेवा करणे. कुठली तरी सेवा केल्याशिवाय जीवाला समाधान वाटणारच नाही. म्हणून कृष्णाची सेवा हा जीवाचा मुख्य धर्म आहे, ते त्याने केलीच पाहिजे. म्हणून हा वास्तविक स्वार्थ आहे आणि वास्तविक स्वार्थ अप्लाय करायला, धारण करायला शास्त्राची परवानगी आहे. लोक म्हणतात की तुम्हाला सुद्धा स्वार्थ आहेच की, देव तुम्हाला भेटावा, तुम्ही भगवत धामात जावावं, मरणाचे वेदना होऊ नयेत, मोक्ष मिळावा, हा सुद्धा स्वार्थ आहे की. पण याला काय म्हटलेलं आहे? याला वास्तविक स्वार्थ म्हटलेला आहे. आपल्या स्थायी स्वभावाचा स्वार्थ आहे. याच्यामध्ये लौल्य वाढवलं पाहिजे आपण. या जन्मातच मला हा बेडा पार करायचा म्हणजे करायचाच, मला दुसरा जन्म वाट बघायचीच नाहीये. ह्या जन्मातच माझा बेडा पार झाला पाहिजे, या जन्मातच मला भगवंताला प्राप्त करायचं. हा स्वार्थ म्हणजे स्थायी स्वार्थ आहे, वास्तविक स्वार्थ आहे. म्हणून हे वास्तविक स्वार्थ ज्यावेळेला आपल्याला कळल ना, तेव्हा हे आपलं कमळ आहे, आत्मरूपी कमळ आहे, हे हरिनामाद्वारे फुलायला लागतं. म्हटलं की विद्या वधू जीवन. विद्या म्हणजे ज्ञान आणि वधू म्हणजे नवरी. एक नवरी आहे, ती नेहमी नवऱ्याच ऐकते. नवऱ्याचं जर ऐकलं तर तिला ज्ञान येतं, समाधान येतं. त्याप्रमाणे ज्ञान जे आहे ना, हे ज्ञान हे एखाद्या नवरीप्रमाणे आहे. म्हणून ज्ञान हे ज्या वेळेला नवऱ्याच्या शोधात, नवऱ्याच्या सुखात, आनंदात लावू त्यावेळेला त्या ज्ञानाचं सार्थक होतं. म्हणून हरिनाम हे असं ज्ञान आहे की ते डायरेक्ट भगवंताची सेवा करतं. हरिनाम म्हणजे काय आहे की हरिनाम म्हणजे डायरेक्ट भगवंताची सेवा आहे. हरिनाम केलं म्हणजे आणखी भगवंताची दुसरी कुठली सेवा करावं लागेल नाही जरी झाली तरी चालू शकते. पण ती कसं आलं पाहिजे? मनापासून आलं पाहिजे. म्हणून म्हटलंय की विद्या वधू जीवनम आनंदाम बुद्धिवर्धनम. याचा नंतरचा फायदा काय आहे की हे बुद्धीचं वर्धन करतं. वर्धन म्हणजे याचा अर्थ काय? वर्धन म्हणजे वाढ होते, जोपासना कर. म्हणजे काय? जी बुद्धी आपली आहे ती आहे कमीत कमी त्या जागेवरती राहिली पाहिजे, मागे नाही गेली पाहिजे. हरिनाम घेतलं नाही तर ती मागे सुद्धा जाऊ शकते. कारण का? हे संसार आहे, याला म्हटलेलं आहे हा भवसागर आहे. याच्यामध्ये प्रत्येक कुठल्या वेळेला आपण गटांगळ्या खाऊ शकतो. लोकांना आज वाटत नाही की संसार फार आनंददायी वाटतो, परंतु हा भवसागर आहे. हा आनंद आहे, तात्पुरता आनंद आहे. याच्यामुळे लोकांना या तात्पुरत्या आनंदामध्ये आपण सगळे एवढे मग्न झाला आहोत ना की आपल्याला माहित नाही की केव्हा आपल्यावरती वेळ येते. त्यासाठी म्हटलं जातं की तयार असायला पाहिजे. ज्यावेळेला तयार नसेल ना आपण जर तयार नसाल तर आपल्याला क्रोध येईल. भगवंताने हा मृत्यू मला लगेच कसं काय आणला? मला तर मरायचं होतंच, पण मला एवढं सगळं करायचं होतं, हे सगळं बाकी होतं, ते सगळं बाकी होतं, हे सगळं बाकी होतं. हे मृत्यूने लगेच कसं काय आलं माझ्या जीवनामध्ये? त्यावेळेला नाही पाहिजे मला मृत्यू, असं आपण म्हणू शकतो. पण जो हरिनाम चांगला घेतो ना, त्यावेळेला ज्या वेळेला भगवंताची योजना आहे त्यावेळेला तो आनंदाने स्वीकारतो. त्याला भगवंताशी बाचाबाची करत नाही की मला का, नाहीतर बाकी सगळे भांडतात. सगळ्या दुनियाला सुख दिलं, मला देवा दुःख दिलं, असं भांडलात. पण भगवंताशी भांडण, जो चांगला हरिनाम केलं जातं त्यावेळेला भगवंताशी अजिबात भांडण होऊ शकत नाही. म्हणून आनंद बुद्धिवर्धनम, हे बुद्धी आपल्याला वाढतं. की जी बुद्धी आपल्याला
पुढे पुढे नेते, मागे मागे जायला. नाहीतर बुद्धी कशी आहे, बुद्धी एका वेशाप्रमाणे, ज्या संघात जाईल ना त्या संघाला साथ देते ती. तुम्ही चोरांच्या सती जाल तर किती जरी म्हणलं तरी मी चोर नाही बनणार. तुमचे जसे विचार त्याची चोरी बघितली, त्याचे विचार चोराचे ऐकले. कारण मायाच तत्व काय आहे, गीतेमध्ये सांगले भगवंताने की ध्यायतो विषयान पुंसा. एकदा विषयांचं चिंतन झालं, नुसता थॉट म्हणजे विचार जरी मनात आला की एक पाऊल जरी पडलं की दुसरं पाऊल आपोआप टाकणार आपण तिकडे, दुसरं पाऊल टाकलं की तिसरं बी टाकणार. मला दुःख जरी मिळालं तरी काय हे सगळं आपोआप घडतं. कसं घडतं, भगवंतानी रचनाच तशी केली या सृष्टीची. तुम्ही चुकीच्या मार्गाने एक पाऊल टाकलं तर दुसरं पाऊल बी आपोआप टाकणार, तिसरं पाऊल बी आपोआप टाकणार आणि पूर्ण कोलाप्स होऊन जातो आपण. ध्यायते विषयं पुंसा संगात तेषु उपजायते, संगात सजायते काम, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यो. म्हणून आपलं वारंवार पतन झालेलं आहे. पण आता आपल्याला अनेक जन्म आपण घेऊन आलेलो आहेत. सकाळी मी सांगितलं की किती जलचर योनीमध्ये काढले, पशु योनीमध्ये काढले, किती कधी काढले. पण हे आपल्याला असा हिरा मिळालेला आहे हरिनाम म्हणजे. हे म्हणजे कसं आहे की हे भौतिक जग म्हणजे भवसागरामध्ये सोडलेला दोर आहे. जो कोणी या दोराला पकडेल तो त्याला खेचणारा कोण आहे, स्वतः भगवंत आहे. जो कोणी मध्येच सोडेल ना त्याला तर कल्पना करा, एक विहीर आहे गावामध्ये, एक विहीर आहे, पडकी विहीर आहे. त्या पडकी विहिरीत असे काहीतरी काचा बिचा अशा वर टोकदार असलेल्या काचा पडलेल्या आहेत त्यात, आणि तो पडलाय त्या आडामध्ये विहिरीमध्ये. आडतोय, गावची लोक आले त्याला सोडायला. कासरा सोडलेला आहे, कासऱ्याला धरलंय पण ते मध्ये आधी वरती आल्यानंतर त्याला असं वाटलं की कोण खेचानं मला वरती व्यवस्थित सोडून देतो. सोडून दिल्यानंतर काय होईल, परत खाली पडेल. तर किती पडेल आता एवढा पडेल ना, सगळ्या काचा राहतील त्याच्या अंगात. म्हणून भक्ती मार्ग आहे, हरिनाम. काही सगळं सोडायचं झाली चालेल, पण हरिनाम कधी सोडायचं नाही. श्री प्रभुपादांचे एक वरिष्ठ शिष्य पुण्यामध्ये ज्यावेळेला असा वार्तालाप होता, त्यावेळेला त्या वार्तालामध्ये तेच म्हणाले की सगळ्यांना शेवटचा आदेश म्हणजे काय की भक्तिचारू महाराजांचं एक वाक्य आहे. ते म्हणाले की डोंट लिव्ह इस्कॉन. इस्कॉनला कधीच सोडू नका. हरिनाम हे इस्कॉन शिवाय तुम्हाला चांगलं घेताच येणार नाही. कारण कलियुगाचा धर्मच आहे, एकत्रित आल्याशिवाय चांगला हरिनाम घेता येणारच नाही. पण हरिनामाला कधी सोडणं नाही. आनंदाम बुद्धिवर्धनम सर्वात्म स्तपनम. हे हरिनाम काय करतं, आपल्याला आंघोळ घालतं. कसली आंघोळ घालतं, आनंदाची, आनंदरूपी आंघोळ घालतं. बघा, अशा आनंदरूपी आंघोळ म्हणजे केल्यानंतर आपला सर्वत्र विजय होतो. सर्वत्र विजनम संकीर्तन, हरिनाम संकीर्तन ही हरे कृष्ण महामंत्राची या पहिल्या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभूंनी वर्णन केलेलं आहे. तर याचे 8 श्लोक आहेत आणि 8 श्लोक सगळ्याला माहिती आहेत. पण हे हरिनाम सगळं घेण्याऐवजी आपण हे हरिनाम चांगलं करण्यासाठी त्याच्या 9 चाव्या आहेत. तर ह्या चाव्याविषयी, त्या हरिनामाचा दरवाजा कसा उघडला जातो, तर यासाठी 9 किल्ले आहेत. गुरुजन प्रभू आहेत आपले, प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य. यांचं जपा हे बुक आहे. या पुस्तकामध्ये म्हणतात की मी एकदा वृंदावनमध्ये होतो आणि असा जप करत होतो. जप करता करता मी विवाहित होतो, तरी सुद्धा जप तर माझा चालू आहे, परंतु त्या ठिकाणी ती मुलं खेळतायत, त्या ठिकाणी ते लेडीज काहीतरी करतायत, तिकडे काय करतायत. माझा जप चालू आहे, पण मी सगळं डिटेल मी ते त्या काय काय करतात ते मी सांगू शकतो, परंतु मी आता काय करतोय, मी जप करतोय हे मी सांगू शकत नाही.
असं का? कारण मी ते ध्यानपूर्वक ऐकतच नव्हतो. म्हणून तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये एक विचार आला, म्हणजे की माझी अवस्था असताय तर बाकीच्या इस्कॉन मधल्या सगळ्यांची काय अवस्था असेल. मी एक प्रभुपादांच्या अतिशय जवळचा भक्त आहे. मला हा जप चालत चालत करावा लागतोय. त्यासाठी मला काय केलं पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी जीव म्हणजे वैष्णव हे शुद्ध जप चांगला करण्यासाठी त्यांनी त्या 9 चाव्या, त्या हरिनाम तिजोरीच्या 9 चाव्या त्यांनी घेतलेल्या आहेत. तर या 9 चाव्याद्वारे हरिनामाचा दरवाजा उघडतो. हरिनाम म्हणजे साक्षात प्रभू आहेत. म्हणून नाम सुरुवात करताना हा श्लोक आहे. हा श्लोक सगळ्यांना माहीत असला पाहिजे, जे हरिनाम साधक आहेत. नाम चिंतामणी कृष्ण पूर्ण रस विग्रह पूर्ण शुद्धो नित्य मुक्तो अभिन्नाद नाम नामी. हरिनाम आणि कृष्ण काय आहेत? अभिन्न आहेत, म्हणजे समानच आहेत. याच्यामध्ये काही फरक नाही. पण आपण प्रार्थना करतो, कोणाला करतो? कृष्णाला करतो. पण हरिनामाला प्रार्थना करतो का? नाही. पुरीजन प्रभू म्हणतात की प्रार्थना करी हरिनामाला केली पाहिजे. कारण हरेर नाम हरे नामे केवळ म्हणतो. हरिनामाला प्रार्थना केल्याशिवाय आपला उद्धार नाही होणार. कृष्ण तर असे 3 जागेवरती वाकडे असे त्यांनी आपल्याला केव्हा सोडून दिलेले आहे. पण तेच कृष्ण हरिनाम रूपाने आलेले आहेत. त्या हरिनाम जो कोणी हरिनामाला जो आदर देईल, सन्मान देईल, त्याचाच प्रार्थना ऐकल्या जाते. डायरेक्ट भगवान जे बासरी वाजवत आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या प्रार्थना नाही पोचू शकणार. पोचल्या तरी त्या प्रार्थनेला उत्तर नाही देणार श्रीकृष्ण. मग आपली प्रार्थना कोणाला केली पाहिजे? हरिनाम प्रभूला केली पाहिजे प्रार्थना. गुरुजन प्रभूंचं असं म्हणलं. तर हा जो हरिनामाचा दरवाजा आहे याची चावी, पहिली चावी आहे. काय आहे पहिली चावी? ही पहिली चावी आहे. जपाला सुरुवात केली पाहिजे. नाही, एरवी सुद्धा आपलं होतं ना असं की आता पहिलं उठलोय, पहिलं स्वयंपाक करू का जप करू का पहिलं प्रायव्हेटीज हे का काय करू, नेमकं काय करू. तर काय म्हटलेलं आहे की पहिलं काय केलं पाहिजे? पहिलं एक तरी माळ जप केला पाहिजे. भले लेडीज असू देत नाही तर जेंट्स असू देत. त्याने पहिलं उठल्या उठल्या डोळ्यावरती पाणी मारून, पायावरती थोडं पाणी मारून, नाही जर फारच बिजी दिसत असलं तर एक माळ बसून शांतपणे जप केला पाहिजे. मग शांतपणे बाकी सगळी कामं ध्यानात आणली पाहिजे. म्हणून जपाला पहिली चावी आहे की हरिनाम प्रभू आहेत. हा जो दरवाजा आहे, हा दरवाजा आपल्याला उघडण्याचं पहिलं आहे की जप सुरुवात केली पाहिजे. तर याच्यामध्ये काय होईल? ज्याच्याकडे म्हटलं की आदो श्रद्धा तथा साधू संग भजन क्रिया अर्थ नियुक्ती निष्ठा रुची भाव प्रेम हे जे 9 आहेत, याच्यामुळे काय होईल की आपली श्रद्धा घट्ट बनेल. हळूहळू श्रद्धा घट्ट बनेल आपली. याचा फायदा आहे की जर आपण सगळी कामं ठेवून एक माळ जप केला लगेच, तर आपली श्रद्धा वाढेल. नाहीतर आपल्याला कुठलं महत्वाचं आहे हे याचं आपल्याला दररोज चिंतन करावं लागेल. आणि याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा नंबर लागेल पत्ता लागणार नाही. काही लोक बघतो की व्यास कशाला माझ्यासारखाच मूर्ख व्यक्ती की उठल्या ते मोबाईल मध्ये एखादं उठल्या मोबाईल मध्ये काय आहे
लगेचच काहीतरी चित्र दिसलं असं आवडीचं, तेच बघत बसलं. अरे बघता गेली 15 मिनिट, उठून झालं मला अर्धा तास मी तेच बघत बसलोय. म्हणजे हा मूर्खपणा होऊ शकतो. म्हणजे हरिनामाचा एवढा महत्व असून सुद्धा ही श्रद्धा आपली निघून चाललेली आहे. पण ह्याला आपण सुरुवात केली ना, कमीत कमी लगेच एक माळ केला ना, तर कृष्ण आपल्या हरिनाम प्रभू आपल्यावरती कृपा करतात की आपल्याला जे योग्य काय आता आणि अयोग्य काय आपल्याला लगेच ते ज्ञान देतात. कारण गीतेमध्ये वचन आहे त्यांचं की कुठला श्लोक आहे तो? तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम. कृष्ण म्हणतात की जो माझं चिंतन करायला सुरुवात करतो, भजायला सुरुवात करतो, त्याला मी काय देतो? बुद्धी देतो. ही पहिली चावी आहे. दुसरी चावी आहे एक मंत्र श्रवण. एक मंत्र म्हणजे अख्खा हरे कृष्ण मंत्र नाही, एक नाम म्हणजे एक मंत्रच आहे. हरे हे आपण स्पष्टपणे ऐकलंय का? हरे ऐकल्यानंतरच कृष्ण म्हणायचं आणि कृष्ण ऐकल्यानंतरच परत हरे म्हणायचं, हरे ऐकल्यानंतरच परत कृष्ण म्हणायचं. ऐकणं हा जपाचा सगळ्यात मूलभूत पाया आहे. याशिवाय सर्वश्रेष्ठ उपायच नाही दुसरा कुठला. काय होतं? ऐकलं तरच आपलं दूर गेलेलं मन जाग्यावरती येतं. नाहीतर दूर गेलेलं मन जाग्यावरती आणण्यासाठी दुसरा उपायच नाही. असं वाटलं की थांबा आता, एकदा दूर गेलेलं मन आहे ना, बाजारात गेले ना, बाजारातल्या सगळ्या कल्पना करतो आता की आज कुठली भाजी घ्यायची, कसं, ते झाल्यानंतरच मग विचार करतो. ते सगळं संपून मग ह्या विचार करतो. पण तसं होत नाही. तिकडे गेलं नाही का, ती सगळं विचार केला ना, त्याचा विस्तार एवढा होत जातो ना, त्याचा विस्तारच होत जातो. म्हणून अगोदर काय की एक प्रत्येक नाम हे श्रवण केलं पाहिजे. ऐकलं तरच पुढं त्याची गोडी लागते आपल्याला, नाहीतर गोडी लागत नाही हरिनामाची. जो कोणी ऐकत नाही ना, त्याच्यासाठी जप म्हणजे बोजा आहे. आणि जो कोणी ऐकतो ना, त्याच्यासाठी हरिनाम म्हणजे गोडे आहे, गोडवा वाढत जातो त्याचा. म्हणून जप केल्यानंतर असं त्याला वाटतं की सगळा जर व्यवस्थित केला, ऐकला ना जप, तर त्याला वाटतं की अरे आज लवकर संपला जप, अजून एखादी माळ करायला पाहिजे होती. पण ज्याला वाटतं ना की संपलं बाबा आजचं काम, याचा अर्थ काय आहे की त्याने ते व्यवस्थित पूर्णपणे ऐकलेलं नाही. चांगला जप करणं म्हणजे काय? चांगला जप करणं म्हणजे व्यवस्थित ऐकणं. ऐकण्यावरतीच आपलं सगळं कॉन्शियसनेस अवलंबून आहे. तर आपलं फारच मन बिघडलं असेल ना, विचार, तर जोरात ध्वनी काढायला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघा तुम्ही प्रॅक्टिस करून अनुभव बघा. ज्यावेळेला जोरात आपण जप करायला लागतो ना, त्यावेळेला तो ऐकायला ताकद लावायला लागतो ना. ताकद लावली ऐकण्याला की मन आपल्या जागेवर येतं. कारण मनाचं ते त्याचं मुख्य स्वभाव आहे, स्थायी स्वभाव आहे की भगवंताची सेवा. परंतु काय झालं की पावसाचं पाणी जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत शुद्ध आहे, धरतीवरती पडली की गढूळ होते. तसं आपल्या देहात हे मन बसवलेलं आहे ना, देहाच्या संबंधित आलं ना मन की ते देहाची सेवा बनतं. ते देहाला आणखी दुसरी सेवा करायला लागतं. पण ज्यावेळेला भगवंताच्या सेवेत लागतं ना मन ना, त्यावेळेला भगवंताकडे वेगाने ते आकर्षित होतं. यासाठी उपाय आहे की ऐकलं पाहिजे. प्रत्येक नाम ऐकल्याशिवाय पुढे जायचंच नाही. हा हरिनामाचा दरवाजाचा दुसरी चावी आहे. आणि याच्यामुळे फायदा काय होईल? अनर्थ निवृत्ती. हे जर श्रवण केलं तरच आपल्या हृदयातले अनर्थ निघू जाऊ शकतात. आपला संशय जातो. भगवंताविषयी संशय आपला अजिबात राहत नाही.
नाहीतर आपण संशय करतो व्यक्तीवर. ज्या वेळेला संकट येईल ना त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला काय एवढा जप केला तरी संकट आहेच आमच्या नशिबी. हे खरं आहे का नाही काय माहित नाही. असं वाटतं की नाही कोणाला पण? वाटतं असं, कारण मन हे विचित्र आहे, मनाला काय वाटू शकतं. मन असं आहे की काही वाटू शकते. इव्हन मला आठवली पण कहाणी सांगतो एक. दुर्वास मुनी आहेत ना, दुर्वास मुनी, यांना सुद्धा शांडिल्य मुनींनी सांगितलं होतं की नंद बाबांना कृष्ण हे नवस करून झाले, ते साक्षात भगवंताच्या इच्छेने भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, ते स्वतः आलेले आहेत. आणि नंदबाबांच्या वाड्यामध्ये त्या गोपालासोबत खेळतो ना तो मुलगा, तो साक्षात परब्रह्म आहे असं दुर्वास मुनीला समजलं. दुर्वास मुनी त्यावेळेला बघायला निघाले की साक्षात परब्रह्म आहे तर मला बघायला जायला पाहिजे. दुर्वास मुनी प्रवास करत करत गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही, ह्या बाजूला एक नदीचा प्रवाह आहे आणि ह्या बाजूला एक नदीचा प्रवाह आहे, मध्ये बेट आहे. तुम्ही गोकुळामध्ये गेलाय कोणी? किती लोक गेलेत? वृंदावन गोकुळ किती लोकांनी पाहिले ना? मध्ये एक बेट आहे असं बघा. त्या ठिकाणी कृष्ण आणि आपल्या बाळ गोपाळ आहेत असा खेळ खेळत होते. खेळामध्ये एवढे मग्न झाले होते की समोरून कोण आलंय ह्या गोपालकांना कळत नव्हतं. कृष्ण त्या वाळूमध्ये असे पूर्ण माखून गेलेत. कृष्णाचा चेहरा असा भरलेला आहे आणि त्यांची कुस्त्या चालल्या आहेत, काय काय चाललंय असं. आणि तेवढ्यात दुर्वास मुनी आले. दुर्वास मुनीने बघितलं तर एक जण आहे कृष्णाच्या तोंडावर असा थुकतो असा. कृष्ण आहे ना अशी जिभेने चाटतात. हे बघितल्यानंतर दुर्वास मुनी म्हणले की हा काय प्रकार आहे? हा परब्रह्म आहे म्हणजे याच हे दिसायला गोंडच असे मुलगा, पण तो त्याने असं केलेलं, ते सगळं चेहरा मरून गेलेला, ते सगळं मोरपीस त्याचं चुरगळून गेलेलं, त्याची धोती इकडे तिकडे गेलेली, हा सगळा हा परब्रह्म आहे? नाही, हा परब्रह्म असूच शकत नाही. हा नंदबाबांचा मुलगा आहे पण हा परब्रह्म नाही असू. म्हणजे दुर्वास म्हणे आणखी जवळ गेले, अजून बोलावतो ह्याला. म्हणजे बाळा इकडे इकडे, कृष्णाला म्हणाले. कृष्ण पळत आले आणि दुर्वास मुनीने उचलून घेतलं. जसं उचलून घेतलं तसं कृष्णाने जोरात एक श्वास घेतला. तसा श्वास घेतला तसा श्वासाच्या आतमध्ये दुर्वास मुनी आत गेले. आत गेल्यानंतर त्याला असं जाणवलं की आपण एका भयानक अंधाऱ्या रात्री जंगलामध्ये प्रवास करतोय. कुठे आलोय आपण? कुठे वाट सापडत नाही. सगळा अंधार पडलेला आहे, काळोख आहे. रात किडे किर किर करतायत, वाट सापडेना मला. भयाग्रत झालेले भीतीने ते. तेवढ्यामध्ये अशा भयामध्ये आणखी एक दुसरं भय म्हणजे त्या ठिकाणी एक भला मोठा अजगर त्यांना दिसतो. त्या अजगराला वाचण्यासाठी दुरून निघायला लागतात वाट. तो अजगर एवढा शक्तिशाली असतो की जिबळ्या चाटतो. तो जिबळ्या चाटून तसा त्याची शक्ती असते एवढी की त्याच्या त्या पॉवर्सने दुर्वास मुनी तिकडे खेचले जातात. अजगराची पॉवर तशी असते. अजगराच्या थोड्या जवळ गेलं ना काहीतरी थोड्या अंतरापर्यंत तरी खेचू शकतो अजगर. तसे इच्छा नसताना सुद्धा दुर्वास मुनी असे खेचले गेलेच अजगराच्या मुखामध्ये. अजगराच्या आत गेले. आत गेल्यानंतर त्यांना एक दुसरं जग आणखीन आठवलं की बापरे, मी आता कुठे आलेलो आहे की सगळे पाताळ, अतल, वितल, रसातल, तलातल हे सगळं भयानक आहे. मी मेलोय की काय? मरून माझं कुठे चाललोय मी हा प्रवास करत सगळा. त्यावेळेला भय झालं त्यांना. त्यावेळेला कुठे वाट सापडाना. त्यावेळेला त्या पाताळामध्ये सगळे साप आहेत वेगळे. त्याच्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा डोंगर दिसतो. त्याच्यावरती ते चढतात, वरती शिखरावरती जाऊन बसतात. ठीक आहे, आता शांत झालं होतं की आता मला भय नाही कशाच. आणि सगळं मग असं कितीतरी वर्ष निघून जातात, 100 वर्ष निघून जातात. तिथं बसतात त्याच्यावरती. तेवढ्यामध्ये काय होतं की जोरात पाऊस सुरू होतो.
पाऊस आता सुरू होतो की हत्तीच्या सोंड्यासारखा ढग फुटल्यासारखी ढगफुटी होते. बघता 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 सगळं पाणीच पाणी. तिथे डोंगरावर बसले होते, त्या डोंगराला परती लागलं पार. वरती लागलं, हेलकून लाटाने असे पुढे बसले, पण मागून लाटे आली तशी पाण्यात गेले. सगळीच पाणी पोहायला लागली. असं म्हणलं की 1000 वर्ष त्या पाण्यामध्ये पोहत राहिले. वाट सापडेल नाही. कुठे आलोय आपण, भयानक हे काय सगळं झालं. ते सगळं विसरले ते की मी तिथं गेलो होतो, कृष्णाच्या नाकात गेलो, हे सगळं विसरले. पण आता याचा अनुभव करतात की मी या पाण्यामध्ये कुठे जागा सापडत नाही, वाट सापडत नाही, पोहतोय पोहतोय पोहतोय, पण प्रलयामध्ये आहे. त्यावेळेला अचानक त्याला एक असा बोगदा दिसला. त्या बोगद्यामध्ये पाणी होतं. त्याच्यामध्ये शिरले ते. इथं काय असं आहे का त्या बोगद्याला, की हा बोगदा तर पूर्ण मोठा आहे, असा फार मोठा आहे, याचा किती मोठा आहे अंत नाही आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आणखी पोत पोत पुढे गेल्यानंतर एक असं त्या बोगद्याच्या ठिकाणी असे एक असं छिद्र दिसतं. त्यात असं एक छिद्र असतं ना, समजा जसे एक छिद्र आहे तसे एक छिद्र दिसतं. त्या छिद्रातनी म्हणजे इथून काय वाट आहे, कुठे कोरडी जागा आहे कुठे बघा, तर आत बघितलं तर कोरडी जागा दिसली त्यांना. त्याच्यामध्ये घुसले ते. आत गेल्यानंतर त्यांना आणखी एक दृश्य जगत दिसलं. त्यामध्ये सगळे वरचे लोक होते. वरच्या लोकांच्या मध्ये वैकुंठ लोक होते. वैकुंठ लोकांच्या मध्ये एक अशी उंच जागा आहे. त्या ठिकाणी सगळ्या गायी चरतायत तिकडे तिकडे. त्या ठिकाणी एक मोठं दिव्य कमळ आहे. त्या कमळाच्या बाजूने मुख्य अष्टसखी आहेत. मध्ये श्रीकृष्ण उभे राहिले आहेत आणि सुंदर अशी बासरी वाजवतात. हे दृश्य बघितल्यानंतर दुर्वास मुनी अतिशय आनंदी झाले की माझा मृत्यू सक्सेस झाला. पण एकसारखे बघत राहिलेत ते. त्यावेळेला आता दुर्वास मुनीने बोलावलं होतं सुरुवातीला, तर कृष्ण म्हणाले की इकडे या, जवळ या. तर भेद म्हणजे जवळ, तर जवळ गेले ते. जवळ गेले तसे कृष्णाने श्वास जोरात घेतला, तसे दुर्वास मुनी कृष्णाच्या नाकामध्ये गेल्यानंतर त्यांना आता कुठलं जग दिसलं. ज्या ठिकाणी कृष्णाची परीक्षा घ्यायला आले होते, मी परीक्षा घ्यायला आलेलो आहे, हा बाल गोपाळ खेळतायत, ते दृश्य बघितलं त्यांनी. एवढा याचा अनुभव घेतला की बापरे. थोडासा संशय केला श्रीकृष्णावरती, तर एवढ्या वर्ष मला फिरावं लागलं. मी गोलकमध्ये गेलतो, गोलकमध्ये मला तिथं कायम जर राहता आलं नाही. वास्तविकपणे गोलकमध्ये नव्हतोच मी, गेलेच नव्हतं. फक्त भगवंतानी हे दाखवलं मला. तर ही कहाणी गर्ग साहित्यामध्ये आहे, तुम्ही कधी वाचा. तर हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय की आपण जर मंत्राचं व्यवस्थित श्रवण जर केलं ना, तर भगवंताप्रती कुठलाही आपल्यामध्ये संशय राहणार नाही. कृष्ण संकटाला मदत करणार म्हणजे करणारच. कृष्णाचं नाव आणि कृष्ण याच्यामध्ये काही फरक नाही, म्हणजे नाहीच फरक. हरिनाम प्रभूला केलेली प्रार्थना कधी वाया जाणारच नाही. हा विश्वास आपला लागेल, आणि हा विश्वास लागूनच काय होईल, आपली अनर्थ निवृत्ती होईल. आपल्या हृदयात जे अनर्थ आहेत ना, ते अनर्थ निघून जातील. तरी दुसरी चावी आहे. तिसरी चावी आहे दृढ निश्चय. आता श्रवण केलं, पण दृढ निश्चय. दृढ निश्चयाने काय होईल आपल्याला, आदो श्रद्धा तथा साधू संग, अनर्थ निवृत्त झाली. दृढ निश्चयाने काय होईल, निष्ठा. सोळा माळा जग पूर्ण
करायचं म्हणजे करायचंच, आणि प्रत्येक नाव ऐकायचं म्हणजे ऐकायचंच, ह्या जन्मातच भगवंताला प्राप्त करायचं म्हणजे करायचंच, सगळ्याच कामाच्या अगोदर हरिनाम त्याला प्राधान्य द्यायची म्हणजे द्यायचीच, असा दृढ निश्चय. काय काय गुरुजन प्रभूंनी दृढ निश्चय सांगितलेत, म्हणलेले आहे की धंद्याची वेळ आहे, वेळ निघून गेल्यानंतर धंदा होत नाही परत, होय ना. तर हरिनाम हा आपला धंदा आहे. तुकाराम महाराज म्हणतात की कोणी वंदा कोणी निंदा, हरिनामाचा जप करणे हा आमचा धंदा आहे. पण हा धंद्याची वेळ कुठली आहे? ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त ही वेळ आहे. या वेळेमध्ये आपला स्थायी भाव, जो आपला स्थायी भाव आहे आत्म्याचा, वास्तविक स्वर्थाचा, हा स्थायी भाव हा जागृत झालाच पाहिजे. कारण डिस्चार्ज होतो. कशामुळे डिस्चार्ज होतो? या भौतिक थॉटने डिस्चार्ज होतो. त्यासाठी त्याला चार्ज लावण्यासाठी म्हणतात की त्याच्या ब्रह्ममुहूर्त म्हणजे भगवंताचा समय येतो. त्या वेळेत आपण एक तरी माळ किंवा कमीत कमी जागर राहून भगवंताला प्रार्थना तरी त्यावेळेला केली. भगवंताचं ना आपलं त्याच्या वेळेत काहीतरी कनेक्शन झालंच पाहिजे. तर आपल्याला कृष्ण आपल्याला बरोबर बोटाला धरून घेऊन जाणार, नाहीतर कृष्ण आपल्याला सोडून देणार. आपल्याला कथा माहिती आहे की रामायणामध्ये प्रभू रामचंद्राला घालवायला सोडवायला सगळे अयोध्यावासी त्या मंदाकिनी किनाऱ्याचे आले होते. तिथं सगळे रात्री झोपले आणि बरोबर कृष्ण ज्यावेळेला पहाटे 3 वाजता उठले कृष्ण, त्याला बघितलं तर सगळे लोक झोपी गेलेले आहेत. म्हणजे सुमंत हीच ती वेळ आहे, चल रथ जोड ताबडतोब. सुमंताने रथ जोडला आणि राम लक्ष्मण सीता रथामध्ये निघून गेले. हे सगळे अयोध्यावासी निघून गेल्यानंतर जागे झाले. राम 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 कोणी राम सोडून गेले आपल्याला. आचार्य वर्णन करतात की लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणाने भगवंताला विचारलं की भगवंता, सगळे अयोध्यावासी तुमच्यावरती एवढं प्रेम करते, तुम्हाला पोचवण्यासाठी इथपर्यंत आले मंदाकिनी किनारी, त्यांचा तुम्ही निरोप देखील घेतला नाही की आता निघतो पुढच्या प्रवासाला. तुम्ही त्यांना न विचारताच निघून आला, असं का केलं भगवंता? भगवंत म्हणतात की जो कोणी माझ्या वेळेला झोपलेला आहे ना, त्याला मला सोडावंच लागतं. मी सोडणारच त्याला. जोपर्यंत जो त्यावेळेला जो जागा आहे तो माझ्या बोटाला, मी त्याच्या बोटाला धरतो, म्हणजे जे माझ्या बोटाला धरून त्याला मी घेऊन जातो. पण जो कोणी माझ्या बोटाला धरत नाही त्यालाच इच्छा आहे की सोडून घ्यायची. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला किती महत्व आहे बघा. 4 प्रहर आहेत. सांगू कुठले कुठले? ब्रह्ममुहूर्त किती वाजता सुरू होतो? 3:30 वाजता सुरू होतो. तो 6 वाजेपर्यंत असतो. 6 ते 9 हा रुद्र प्रभाव, 9 ते 12 हा राक्षस प्रहार, 12 ते 3 हा गंधर्व प्रहार आहे, आणि 3 ते 6 हा मनोहर प्रहार. पण म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्त, ब्रह्मप्रहार मध्ये कधी ब्रह्मपुरमध्ये जागा झालं पाहिजे, आणि रुद्र प्रहार मध्ये कधी झोपलं नाही पाहिजे. कारण रुद्रची फेरी असते, म्हणून 6 ते 9 या कालावधीमध्ये कधी झोपायचं नसतं. आणि ब्रह्मप्रहारामध्ये आपल्याला जाग व्हायलाच लागतं. 3:30 ते 6 वाजेपर्यंत जो कोणी जागा होत नाही ना कधीच ना, भगवंत त्याला इथेच सोडून देणार, नाही घेऊन जाणार बोटाला बरोबर. म्हणून आपण 6च्या आतमध्ये कमीत कमी जागा तर झालंच पाहिजे.
6च्या नंतर जो झोपतो ना त्याने विसरून जावा की भगवंत या जन्मात प्राप्त होते. तर यामुळे काय होईल, हा दृढ निश्चय, असा दृढ निश्चय केला की मला या जन्मात कृष्णाला प्राप्त करायचेच, असा दृढ निष्ठ केला की काय त्याच्यामध्ये निष्ठा तयार होईल. निष्ठा याला म्हटलं आहे की श्रद्धेचा सॉलिड भाग, म्हणजे श्रद्धा ज्यावेळेला घट्ट होते त्यावेळेला त्याला निष्ठा असं म्हटलं जातं. म्हणून म्हटलं जातं की नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर भवती नैष्ठी. निष्ठावान भक्ती त्याच्यामध्ये भागवताच्या चिंतन. भागवताचं सार म्हणजे हरिनाम जप. 34 चावी आहे. परत आहे आणखी श्रवण ध्यान. श्रवणामध्ये श्रवण तर करायचेच, पण पुन्हा पुन्हा ते श्रवण करायला ध्यान लावायचं की मी श्रवण करतोय की नाही. तर अशामुळे काय होईल की भगवंत आपल्याला दिसायला लागतील, भगवंताच्या लीला आपल्याला स्पष्ट व्हायला लागतील. भगवंताच्या लीला आपण आवर्जून आठवायच्या नाही. जर आपण व्यवस्थित नाम श्रवण केलं ना तर भगवंताच्या लीला आपल्याला आपोआप प्रकट होते. कोणी म्हणतं की आवर्जून केलं पाहिजे, नाही, आवर्जून करायची गरज नाहीये. जर व्यवस्थित श्रवण केलं ना, पण श्रवणाचं ध्यान आहे. आपण काय श्रवण करतोय त्याला म्हटलं की ध्यानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ध्यान कुठलं आहे? रूप ध्यान, भगवंताच्या रूपाचं ध्यान. हे श्रवणावरती अवलंबून आहे. जर व्यवस्थित श्रवण केलं ना तर भगवंताचं रूप ध्यान हे आपोआप होईल. याला म्हटलेलं आहे भाव, भावसिद्धी याला प्राप्त. निष्ठा, भाव, ही 4 चाव्या झाल्या. काही पुसू काय? पाच नंबरची चावी आहे अनासक्ती. अनासक्ती म्हणजे काय? म्हणजे नाही आणि आसक्ती म्हणजे आसक्ती नसली. कशाची आसक्ती नसली? भौतिक गोष्टींची आसक्ती नाही. म्हणजेच काय की कर्म करणे परंतु कर्माच्या फळाचा इच्छा नाही केली. कर्माच्या फळाची आशा केली की ते कुठलं कर्म होतं? सकाम कर्म. निष्काम कर्म आणि सकाम कर्म. अनासक्ती म्हणजे काय? निष्काम कर्म. आपलं कुठलंही कर्म निष्काम कर्म असलं पाहिजे. तर निष्काम कर्म कसं काय करता येईल आपल्याला? नाही, कुठलं तरी फळ असल्याशिवाय कर्म करणार का माणूस? काहीतरी लाभायचे असल्याशिवाय कर्म होईल का? अर्जुनाने सुद्धा भगवंताला हाच प्रश्न विचारला होता. भगवंत म्हणाले की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुमा अस्तुस्ते संगत अकर्मण. हे अर्जुना, कर्म करण्याचा अधिकार तुला आहे परंतु फळाचा अधिकार नाही. परंतु तू कर्म करण्याचा कधी थांबू नकोस. आणि कर्म करण्याची जी आसक्ती आहे ना ही तू कायमची धर.
कर्म करताना बी थांबू नकोस आणि फळाची आशा सुद्धा धरू नकोस. अर्जुन म्हणतो फळ मग कर्म होईल तरी कसं. जर आता इथं आलेला घास आहे, मला इथं आणलेला मी ग्लास आहे, मी याच्या तोंडातून मला स्वाद येईल ह्या फळाची आशा आहे म्हणून तर मी इथं तोंडात टाकणार ना. तर याच्यात माझा अधिकारच नाही माझ्यावर, मी तोंडात कशाला टाकतो, मी बाजूला फेकून देईल ना. मग काय मग भगवंतानी काय उत्तर दिलं. भगवंत म्हणाले बरोबर आहे, इथं जरी घास आणला तरी इथं तुझ्या तोंडात जाईल आणि याची गॅरंटी नाही. याची गॅरंटी कोण देऊ शकतं, याची गॅरंटी कुणाजवळ आहे. भगवान म्हणतात की तुझ्या प्रारब्धावरतीच्या ते प्रारब्धाच्या हातात आहे. तुझं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाच्या हातात इथं आलेला घास तोंडात जायचा अधिकार त्याचा आहे. ज्याचं प्रारब्ध चुकीचं आहे त्या प्रकारे त्याला फळ मिळतं. मग कर्म करणार कसं मी, अनासक्त होणार कसा मी. त्याला भगवान म्हणाले की कर्म कशासाठी कर, एक कर्तव्य म्हणून कर. आणि कर्म धर्मासाठी कर, तुझ्या वैयक्तिक लाभासाठी. कर्म होतं पण कुठल्या तरी लाभाशिवाय होत नाही. मग लाभ कुठला पाहिजे, धार्मिक लाभ असेल तरच कर्म करायचं. कर्म करायचं थांबवायचं नाही. कुठलंही कर्म वाईट नाहीये, परंतु ते याचा अर्थ काय की ते भगवंतासाठी केलं पाहिजे. भगवंतासाठी केलेलं ते फळ भगवंताला अर्पण केलं पाहिजे. त्याला म्हणायचं अनासक्ती. अनासक्तीचं नाव आहे की कर्म हे एक कर्तव्य म्हणून करायचं. आणि कर्तव्य जर नसेल त्या ठिकाणी समजा काय, तर ह्या कर्मामध्ये जर भगवंताला अर्पण करता येते का, किंवा भगवंताला याची संतुष्टी पोहोचवता येते का, असं जर नसेल तर ते कर्म थांबवायचं. पण असं कुठलंही कर्म नाही जगात की ते भगवंताला पोहोचवता येत नाही. असं एकच कर्म आहे, असा एकच विचार आहे, तो म्हणजे ईर्ष्याचा विचार. बाकी मनातला राग सुद्धा, मनातला क्रोध सुद्धा, मनातली कामवासना सुद्धा सगळं काही भगवंताला अर्पण होऊ शकतं. फक्त एक विचार अर्पण होऊ शकत नाही, म्हणजे द्वेष. याचं नाव आहे अनासक्ती. याच्यामुळे काय प्राप्त होईल, साधू श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, रुची, भाव, त्याच्यानंतर प्रेम. अनासक्तीने काय होईल, रुची. दिसते का, रुची दिसते का. अनासक्तीमुळे हा लाभ होईल, आवड येईल आपल्याला. आपल्याला रोज संघर्ष करावा लागतो जपासाठी, कारण का आपल्याला रुची नाही प्राप्त झाली. याचाच अर्थ काय की आपल्याला अनासक्ती अजून आलेली नाही, आपण निष्काम कर्म करत नाही. म्हणजे काय की कुठल्या तरी वैयक्तिक लाभ जिथं जाईल तिथं मला काय मिळेल हा सारखा भाव आहे आपल्यामध्ये. त्याच्यामुळे आपण एकतर जप करत नाही आणि जपाची रुची टिकवू शकत नाही. मला नाही मिळत काय तर मी तिथे जातच नाही. पण मला नाही मिळत पण माझ्या भगवंताला काहीतरी मिळेल ना, तर ते कर्म म्हणजे अनासक्ती. म्हणून ही 5वी चावी आहे.
एक आले मन की उपेक्षा. अपेक्षा आणि उपेक्षा यात फरक आहे. अपेक्षा म्हणजे काय? इच्छा. आणि उपेक्षा म्हणजे त्याग करणं. म्हणजे ही 6वी चावी मनाची उपेक्षा करायची. म्हणजे काय? मनाला कंट्रोल करायला शिकायचं. ह्या सगळ्या आपल्या साधनेचा याचा हा मुख्य भाग आहे. साधना म्हणजे काय? तर हे आहे, मनाला कंट्रोल कर. मन होतं इथं गेलं आभाळात. उभ्या पिकावरलं ढोर किती हाकाला फिरी येतं पिकावर. मन कसं आहे? ढोर कसं असतं? पिकाला किती जरी हाकाललं तरी तेवढ्या पुरतं बाजूला जातं, परत ते तिथंच येत. असं मन आहे. हे मन आहे, याला कंट्रोल करायचं म्हणजे काय? उपेक्षा करायची म्हणजे काय? उपेक्षा करायची म्हणजे याला सवय लावायची. गुरुजन म्हणतात याला सवय लावायची. हे सवयीचं गुलाम आहे. मन आणि इंद्रिय आहेत आपले सवयीचे गुलाम आहेत. जशी आपण याला सवय लावणार तसं ते आपोआप वळत. हे ज्ञान आपण किती जरी कमवलं, किती जरी ग्रंथ वाचले, किती जरी झालं, तर मनाला सवय नाही लावली ना तरी त्याचं बजेट 0 वरतीच येतं. म्हणून मन की उपेक्षा म्हणजे काय? सवय लावणं. मनाला अशी सवय लावणं की त्याला जबरदस्ती करायलाच पाहिजे. जबरदस्ती केल्याशिवाय की नाही मन तयार होत नाही. सकाळी उठायच्या वेळेला मन म्हणणार की 5 मिनिटं तरी झोप जरा, अजून थोडा 5 मिनिटांनी काय होते? अरे थोडस जरा नाही, 2 मिनिटं झोप, जास्त नाही झोप. मन असं आहे की नाही, आपल्याला आध्यात्मिक रस्त्यावरती चालू देत नाही. मनाला असं थोडासा एकांत मिळलं ना तर म्हणतो की एखादा तरी व्हिडिओ बघ, त्याला काय होत नाही. ही मालिका आहे ना, हे काय आपल्याला थोडं की हे सासूनाचं भांडण आहे ना, हे सगळं चांगलं आहे, पण थोडं जास्त नाही आपल्याला बघायचं, थोडं तरी बघूया ना. असं मन आहे का नाही, मन काय करतं की मला जास्त स्वीकार नको, मला थोडं स्वीकार होतं. एकदा थोड्याशा दरवाजातून आत घुसल्यानंतर सगळा ताबा घेतात. काय सारखं? हा, डोकं छोटे आहे. म्हणून उपेक्षा याची करायची. गुरुजन प्रभूंनी म्हणलेले की मनाची उपेक्षा करायची, याला सवय लावायची. कशी सवय लावायची? अर्जुनासारखी. अर्जुनाने द्रोणाचार्याने तो हे लावला होता, काय मासा लावला होता. पक्षी मासा नाही, पक्षी लावला. मासा ते ह्याने लावला होता, द्रुपद राजे. मासाला पक्षी लावला होता की त्याच्यामध्ये ह्या पक्षाचा फक्त डोळा छेदायचा. पण ह्या सगळ्यांना बोलावलं होतं, पण फक्त सगळ्यांना विचारलं कुणाला काय दिसते, कुणाला काय दिसते. पण अर्जुनाला ज्यावेळेला विचारलं त्याला अर्जुनाला काय दिसत होतं? फक्त पक्षाचा डोळा. कशामुळं? प्रॅक्टिस, दुसरं काही नाही, प्रॅक्टिस. एवढं प्रॅक्टिस केलं होतं की अर्जुन रात्रभर सुद्धा झोपत नव्हता. कसं त्याने प्राप्त केलंय? एकदा रात्रीचा आला अर्जुन, रात्रीचा 12 वाजता. पहिले तरी कुठे आवाज येते असा, किचन मध्ये बघितलं तर भीम खात होता काहीतरी. म्हणजे अरे दादा, रात्र झालेली आहे, सगळे झोपले, तू काय करतोय? म्हणजे मी खातोय. म्हणजे तुला अंधारात तुला खायला कसं काय जमते? त्यात काय अवघड आहे? तेवढी पोटात भूक असते, आपोआप जमते. म्हणजे रात्री सुद्धा खाता येतं? म्हणजे येतं का? म्हणजे तू कसं काय सगळं करतोय? म्हणजे की आज ती इच्छा आहे,
ही इच्छाशक्ती वाढली की नाही जे रात्री सुद्धा करता येते. त्यावेळेला अर्जुनाने भीमाला दोष नाही दिला, म्हणजे की कुठल्याही गोष्टीतला हा आपण एक पॉइंट घ्यायचा. त्याचा गुरु केलं भीमाला, त्या भीमाला गुरु नाही तर भीमाच्या त्याच्याकडे बघून आपल्याला काय शिकता येईल ते अर्जुनाने स्वीकारलं. म्हणले की अरे आपल्याला रात्रीच याला खाता येतं, तर आपली इच्छा आहे की आपल्याला धनुष्य बाणाचा रात्री सुद्धा प्रॅक्टिस करता येईल. म्हणून अर्जुनाने रात्री सुद्धा प्रॅक्टिस केली. म्हणून मनाला उपेक्षा केली म्हणजे काय, मनाला सवय लावली. अशी सवय लावली की त्या ठिकाणी सगळं काय होतं, झाडं होती, पक्षी होती, सगळं काय होतं, पण अर्जुनाला आता बाकी काही दिसत नव्हतं. कशामुळं? सवय लावली. आपण जशी सवय लावली ना तसं आपल्याला मग स्वतः आपणच आपोआप उठतो. जरी कोणी आपल्याला झोप म्हणलं किंवा कोणी काय केलं म्हणलं, काही जीवनामध्ये आलं तर ते या सवयीमुळे स्वतःच ते आपण ऍक्शन मध्ये येतो. म्हणून याला म्हटलं जातं मन की उपेक्षा, ही 6वी चावी आहे. तर याचा लाभ काय होतो आपल्याला उपेक्षा केल्यानंतर? निश्चित गोष्ट साध्य करता येते. पहिली अर्जुनाला काय मिळालं? अर्जुनाला डोळा भेट देतो, त्याच्यामुळे त्याला ते देखील आदौ श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, भाव झाले. राहिले कुठला? बरोबर आहे. या मनाची उपेक्षा केल्यामुळं अशी सवय लागते आणि एक आसक्ती लागते आपल्याला की आपोआप मन आपलं तिकडे खेचलं जातं भगवंताकडे. ऐकताय सगळ्यांना व्यवस्थित? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 7वी चावी आहे विनम्रता. नम्रता आणि विनम्रता याच्यामध्ये थोडा फरक आहे. नम्रता म्हणजे केवळ हात जोडणं होतं, पण विनम्रता म्हणजे आपल्या स्वभावासहित एक गरज आहे आपल्याला, आतली गरज ज्यावेळेला पूर्णपणे दाखवतो स्थायी स्वभावाची, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं विनम्रता. ही भक्तीची 7व्या नंबरची चावी आहे. म्हणून भगवंताला गुरुजन म्हणतात की जप करायच्या अगोदर आपल्या स्थायी स्वभावामध्ये आपण डोकून बघितलं पाहिजे. जपाला बसल्याबरोबर काय ध्यान केलं पाहिजे, कुणाचं ध्यान केलं पाहिजे, ही विनम्रता कशी येईल आपल्याला, हा स्थायी स्वभावाला कसा जागृत होईल. गुरुजन म्हणतात की आपण स्वतःच आपण ध्यान करायला. तसे कृष्ण उठायचे, हातपाय धुवायचे की बरोबर 4 वाजता ध्यानाला बसायचे. असा एकही दिवस भगवंताचा गेला नाही की भगवंत उठले नाहीत आणि ध्यानाला बसले नाहीत. भगवंत कोणाचं ध्यान करायचे? स्वतःच ध्यान करायचे. म्हणून विनम्रता येण्यासाठी म्हटलं जाते की आपण स्वतःच ध्यान करायला सुरुवात. तर त्याने स्वतःच ध्यान म्हणजे आपण स्वतः कोण आहोत? मग आपण शरीर नाहीये. आपण कोण आहे? आत्मा आहे. पण कसा आत्मा आहे? आत्म्याला काही आकार विकार आहे की नाही? काय सच्चिदानंद साकार कसा आहे? सच्चिदानंद तर एक भाव आहे, तो अवस्था आहे. आपलं ध्यान करायचं म्हणजे आपण कोणाचे अंश आहोत? कृष्णाचे. म्हणजे आपला आकार बी कसा असणार? कृष्णासारखाच असणार ना. पूर्णापासून पूर्ण निघतं ते सुद्धा पूर्णच असत. म्हणजे आपला आकार कसला आहे? आपला आकार सुद्धा श्रीकृष्णासारखा आहे. म्हणून
आपलं ध्यान करायला लागलं की आपल्याला कृष्णाचं बी ध्यान होतं. म्हणून उघडे असलेले डोळे आपले आपोआप झाकावे. म्हणजे झोपेल नाही, त्या ध्यानाकडे लागतं. कृष्णाचं ध्यान आपापलं होतं आपोआप. असं ध्यान करायचंय की जे मायावाच्या लागतात की सोहम, म्हणजे मी तोच आहे, पण आपण म्हणतो की मी दास आहे. कृष्णच दिसत आहेत मला. स्वतःचं ध्यान म्हणजे कुठं दिसत आहेत? कृष्ण समोर दिसत आहेत ध्यानामध्ये, पण तो म्हणजे स्वामी आहे आणि मी म्हणजे सेवक आहे. मग कृष्णाच्या चरणाचं ध्यान सुरू होतं आपलं. याला म्हणायचं विनम्रता. ज्यावेळेला भगवंताच्या चरणाचं ध्यान करतो आपण, त्याच नाव आहे विनम्रता. म्हटलं जात आहे की सुख कुठं आहे? भगवंताच्या चरणाजवळ. सर्व सुखाचे आगर बाप तत्वादेवर. भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे, त्याच नाव विनम्रता आहे. ह्याच्या म्हणून विनम्रता म्हणजे भगवंताला आपण ध्यान केलं पाहिजे, बोलावलं पाहिजे. हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ काय? हे राधे, हे कृष्ण, मला तुमच्या सेवेमध्ये घ्या. हे राम, हे सीता, मला तुमच्या या आनंद सागरामध्ये आनंद देऊ द्या. तुम्हाला मी तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे. मला या जन्ममृत्यू चक्रामध्ये नाही फसायचं नाहीये. मला तुमच्या नित्य सेवेत यायचंय. मी तुमचा आहे प्रभू, तुमचा. ज्यावेळेला भगवंताचं ध्यान करून ज्यावेळेला अशा प्रकारे भगवंताला बोलावतो ना आपण, त्याचं नाव विनम्रता आहे. विनम्रतेने आपण भगवंताला बोलावलं पाहिजे. ज्यावेळेला विनम्रतेने बोलू ना, त्यावेळेला स्पष्ट उच्चार येईल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून याचा लाभ काय होईल आपल्याला? आसक्ती, रुची, भाव. आता काय होईल? आता आदो श्रद्धा, आता साधू संग, आता भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची झालं. याचा लाभ आहे साधू संग. हे तुम्हाला विचित्र वाटतं, हे हा जवळचा मुद्दा एवढा लांब कसं काय आला? तर आपण विनम्र जर राहिलो ना, तर आपण स्वाभाविकपणे साधू संघात टिकून राहू. साधू संघात जे साधू लोक आपल्या आकर्षित होतील, आपण जर विनम्र राहिलो. साधू संघामध्ये आपण आकर्षित होऊन आणि साधू आपल्या आकर्षित. पण साधू संघ, जो व्यक्ती नम्र आहे, विनम्र आहे ना, तो साधू संघातून कधी बाजूला जात नाही. साधूचं महत्व त्याला कळतं आणि साधूला बी त्याचं महत्व कळतं. म्हणून हे एकत्र राहतात. हे जर नसेल ना विनम्रता, तर तो काय होतो? फक्त एकत्र येतो, पण मनाने एकत्र येत नाही. शरीराने एकत्र, मनाने दुसरी. म्हणून आपसातला संबंध याच्यावरती डिपेंड आहे, विनम्रतेवर. आपण एकमेकाशी थोडं विनम्र असलो, कुठली गोष्ट नम्रते आणि प्रेमाने जर केली, तर सगळं काही सिद्धीस येतं असं म्हटलं जातं. म्हणून 8वी चावी आहे शरणागती. कशाची शरणागती? नामाची. शरणागती कशाची? कृष्णाच्या स्वरूपाची का नामाची शरणागती? म्हणून नामाप्रती शरण गेलं पाहिजे आपण. ज्या वेळेला मागायचंय ना, तर हरिनाम प्रभूला मागितलं पाहिजे. हरिनाम प्रभूला मागितल्याशिवाय आपल्याला नाही मिळणार काही. कारण कृष्ण आहेत, हे आपल्यासाठी काहीच करू शकत नाही.
कारण त्यांच्या स्वरूपाची शक्ती आहे, ते आध्यात्मिक जगामध्ये ती ताकद तिकडे आहे. कृष्ण आपल्याला फक्त आनंद देण्यासाठी लीला दाखवत आहे सगळे, परंतु याचा अर्थ जे काय आपल्याला मिळवायचंय, आपल्याला आपला स्थायी भाव मिळवायचा, आपल्याला विनम्रता मिळवायची, हे सगळे साधू संघ, हे सगळे आसक्ती, रुची, प्रेम, हे सगळं काय मिळवायचंय, हे कशाद्वारे मिळवायचंय? नाम प्रभू, नामाला प्रार्थना केल्यानंतर नामाची शरणागती घेतली पाहिजे. नामाची शरणागती घ्यायचं म्हणजे काय करायचं? प्रभूजी बोलले नामाचा आश्रय घ्यायचा. या जगात नाम सोडून मला दुसरा कुठलाच आश्रय नाही आहे. का आपल्याला कुठला आश्रय? अचानक आपण विमानात बसलोय, विमानाची सूचना झाली की तुमचं विमान आता पडणार आहे, आता तुम्ही मरणार आहे. आता त्यावेळेला आपण कुठला आश्रय घ्यायचा? तसा हा संसार आहे. ह्या संसाराला मागे वळून बघितलं तर आग लागलेली आहे, पुढं वळून बघितलं तर इकडे बी आग लागलेली आहे, इकडे बघितलं तर इकडे बी आग लागलेली आहे, या बाजूला बघितलं इकडे बी आग लागलेली आहे, वरती बघितलं तर वरती बी आग आहे, खाली पण आग आहे. आता जायचं कुठं? दरवाज्यातनी बाहेर पळायला बघतो, पण सगळीकडेच आग लागलेली, तर आता काय करणार? त्यावेळेला एकच उपाय आहे, शरणागती. ती कुणाची? नामाची. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि हे तर पावली आहे आपल्या जीवनात, फक्त आपण विसरलेलो आहे. आपण एकटे आलो आहोत आणि एकटेच जाणार आहे. हे सगळे आता सुदैवाने एकत्र आलोय म्हणून आपले व्यवहार कसे असले पाहिजेत की हे आपल्या गाठीपिढ्या कदाचित शेवटचे बी असू शकतात, असं भाव आपल्या मनात असला पाहिजे. सतत भाव की एक जीव दुसऱ्या जीवाला केव्हा भेटेल हे फार मोठं भाग्याचं गोष्ट आहे. म्हणून केव्हा आपण कुठे होतो, कुठे आलो, कधी दूर जाईल हे काही माहित नाही. म्हणून असा व्यवहार असला पाहिजे की शरणागतीचा. म्हणून याच्यामध्ये लाभ काय होईल? याच्यामध्ये भजन क्रिया, याच्यामध्ये प्रेम दिलेलं आहे. शरणागती नामाची याच्यावरती प्रेम डिपेंड आहे. या 8 चाव्या झाल्या, आता 9वी चावी आहे. म्हणजे वेळ संपला का? आहे ना? चाय पाण्याची व्यवस्था केली विचारतात. ही 9वी चावी. नाम हे अहेतुकी उपाय. आहे का? अहेतुकी म्हणजे कुठलाही हेतू नाही. नाम आपल्या जीवनामध्ये आलंय. नाम म्हणजे साक्षात भगवंत आहे. भगवंताला आपल्याकडून काही घ्यायचे का? काही आर्थिक 200 रुपये 500 रुपये काय 1000 रुपये घ्यायचे काय? तर नाम घेतले यांनी तर देतील मला तेवढे, असं काय होणार आहे का? नाम हे कशासाठी आलेलं आहे?
भगवंताचा कुठलाही हेतू नाहीये. काय हेतू आहे फक्त की आपला उद्धार व्हावा. माझी लेकरं, जसं एका पित्याला वाटतं की ज्या ठिकाणी असतील कुठे एक असणार सुखी असावं, तसं भगवान ते आहेत, माता पिता आहेत. त्याचा एकमेव उद्देश हाच आहे की ह्या नामाद्वारे हे लोक सुखी राहतील आणि एक दिवस माझ्या धामात परत येतील. म्हणून आपलं मानायला पाहिजे की ही भगवंताची आणि नामाची अहेतुकी कृपा आहे आपल्या जीवनात आली. आपलं परम भाग्य आहे. कितीतरी लोक असे आहेत की जन्मलतात, म्हातारे होतात, पण साधं एखाद्या तीर्थक्षेत्राला सुद्धा जाऊन होत नाही, मरून जातात लोक. आज करू उद्या करू भक्ती, पण करत नाहीत भक्ती. भक्ती करायची सगळ्याची इच्छा असते, पण भक्ती होत नाहीये. आहे तितकी कृपा आहे भगवंताची. भगवंताला आपल्याकडून काही नाही पाहिजे, तरी सुद्धा आपल्या उद्धारासाठी नाम रूपाने भगवंत आलेले आहेत. पण ह्या नाम रूपाला, ह्या भगवंताच्या आपण किती आदर दिला पाहिजे. तर आपली भजन क्रिया चालू राहील. कसा आदर दिला पाहिजे? जसा कोणी समजा नरेंद्र मोदीला तुम्ही बोलावलंय आणि तुमच्या घरी आलेत. घरी आल्यानंतर तुम्ही किती अलर्ट असाल, त्यांना त्यांच्यासारखं बसायला टाकाल, त्याच्यासारखी पाणी. जोपर्यंत घरामध्ये आहेत तोपर्यंत दुसरं काम डोक्यात येईल का काय? या व्यक्तीला कसं संतुष्ट करू? कारण बोलावलंय कोणी? आपण बोलावलंय. आपण बोलावलंय तर त्यांचा आदर आपण केला पाहिजे ना. म्हणून जो कोणी अहेतुक किंवा मानतो ना भगवंत, ज्याला तो अलर्ट असतो. त्याला म्हणून नाम जप घेताना कृष्ण हे कोणी साधारण नाहीये आणि ते तसे चालले नाहीत. आपण त्यांना बोलावतोय, भगवंता मी तुमचा आहे, माझा स्वीकार करा, मला तुमच्या सेवेत लावा, असं आपण म्हणतोय ना. आपणच म्हणायचं आपलं दुसरी म्हणायचं, तर तसं लक्ष दुसरीकडे चालतं. हे बाजारात फिरते आणि मागते हे. त्यासाठी म्हटलेलं आहे की गृह म्हणजे काय, की आपला अलर्टनेस, एकाग्रता असली पाहिजे. एकाग्रता याचा अर्थ काय? कृष्णाचं स्मरण झालं पाहिजे की नामाचं स्मरण झालं पाहिजे? एकाग्रता काय म्हणजे नेमकं काय? एकाग्रता याचा अर्थ काय की आपलं चित्त दुसरीकडे नाही गेलं पाहिजे. तुम्हाला भगवंताचं स्मरण होऊ देत नाही तर ना होऊ देत, तो भाग नाही. फक्त आपलं चित्त आहे ना, जे नाम आपण घेतोय ते आपण व्यवस्थित ऐकतोय का नाही, याला म्हणायचं एकाग्रता. जर भगवंतच आपल्यासाठी, भगवंताची आपल्याला गरज आहे, आपली गरज भगवंताला नाहीये, असा ज्याच्याकडे भाव आहे ना, तो अलर्टनेस आहे, एकाग्रता आहे. भगवंताला मी बोलावते तर मला इथंच थांबलं पाहिजे, भगवंताच्या जवळ, त्याच्या नावाजवळ थांबलं पाहिजे. त्यांचं नाव आहे, मला प्रत्यक्ष ऐकलं पाहिजे व्यवस्थित, तर मी त्यांना संतुष्ट करू शकतो. म्हणजे संतुष्ट करण्याची, त्यांना बोलावलंय तर त्यांना संतुष्ट करण्याची आपली तीव्र इच्छा असली पाहिजे. तर ते नाम आहे आपल्या जीवनामध्ये, नाम प्रभू आपल्या जीवनामध्ये क्रिया करायला लागतात. कुठली क्रिया होते आपल्या जीवनामध्ये? याचा म्हटलं आहे की आपण जर असं केलं तर आपण भजन क्रिया आपली टिकते. आपल्याला गरज आहे असा जर भाव असेल तर आपली भजन क्रिया टिकते. याचा लाभ काय आहे? भजन क्रिया. त्या 9 चाव्या आहेत. आपण रोज जप करतो, हे करायला पाहिजे.
तेवढा निष्ठेने आवडीने का करतो आपण? आपल्याला बोजा नाही लागलेला, आपल्याला गरज आहे. हरिनाम जप करणं ही तातडीची गरज आहे, काळाची गरज आहे, पावलोपावली गरज आहे. म्हणून अध्यात्माचा भाग आहे हा जास्त गरजेचा आहे. राजकारणातल्या न्यूज ऐकणं म्हणा किंवा इतर सब्जेक्ट हाताळणं किंवा गावातलं राजकारण, एकामेकाचे सन्मान, इकडे तिकडे त्याचं कसं चाललंय ह्याचं कसं चाललंय, त्याच्यापेक्षा सगळ्यात गरजेचा भाग कुठला आहे सध्याला? की हरिनाम घेणं ही तातडीची गरज आहे. अशी गरज आहे की आपण कुठल्याही वेळेला अचानक मृत्यूला प्राप्त होणार आहे. असं नाही की सांगता येत की मृत्यू आपल्याला ठराविक वेळेला येणार आहे. ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला लगेच आपण तयार असलं पाहिजे. नाही जर हे जर आपल्याला गरज नाहीये, भगवंताला गरज आहे, देवाला गरज असेल तर मला देव बोलवेल की? देवाला गरज नाही तुमची, देवाला गरज आहे हाकलून दिली आपल्याला इकडे. देवाचं काही नडत नाही, देव आत्माराम आहे. गरज कोणाला आहे? आपल्याला गरज आहे. हा जर भाव असेल ना तर आपली भजन क्रिया चालू आहे. त्याचं भजन क्रिया बंद केव्हाही पडू शकते. भजन क्रिया बंद पडण्याचं कारण हेच होतं की देवाला सुद्धा गरज आहे आपली. असं जर कोणाला वाटत असेल ना तर ह्याला डिलीट करा. आपल्याला गरज आहे भगवंताची. भगवंत शिवाय तरुणोपाय नाही, हरिनामाशिवाय तरुणोपाय नाही. म्हणून त्या उद्देशानं आपण जर हाक मारली, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर आपली भजन क्रिया चालू होती. तर मग आपण ह्या प्रेम तत्वाला प्राप्त होतो. म्हणजे शरणागती, जो 8वा मुद्दा आहे ना, तो प्रेम तत्व शरणागती आहे, त्याला आपण प्राप्त होतो. तर अशा ह्या 9 चाव्या आहेत. ह्या 9 चाव्या आहेत ना, ह्या चाव्या तुम्ही लिहून घेतल्या पाहिजे होत्या खरं. आणि एक्झॅक्टली याचा अभ्यास रोजच्या जपा करताना करायला पाहिजे. तर जप करण्याच्या काही टिप्स आहेत. मी सुरुवातीला म्हटलं ना की जप हा एकतर वेळ थोडा करायला सुरुवात पाहिजे, नंतर एक बसण्याची पोश्चर आहे हे आपण चॉईस केली पाहिजे. बरेच लोक आवर्जून सांगायचं म्हणजे की हे दोन्ही हात आहे ना, असं बसतो आपण, हे दोन्ही हात इथे हात येतो, मिक्स करतो आपण. इथं ज्यावेळेला हात मिक्स होतो ना त्यावेळेला आपलं मन आहे ना दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं. हे दोन्ही हात म्हणजे एक सूर्य नाडी, एक चंद्र नाडी आहे. हे सगळं आपण शरीराचा अर्धा भाग म्हणजे एक शांत आहे, एक गरम आहे. म्हणून थंडीत गरमी मिक्स झाली ना की चित्त दूर गेले म्हणून समजायचं. म्हणजे दोन्ही हात कधी मिक्स नाही करू द्यायचे. म्हणजे हा हात आहे ना इकडेच असला पाहिजे आणि हा हात इकडेच असला. तुम्ही वैयक्तिक कधी आणून घ्या की इथं जर तुम्ही एक बसलेलं आहे ना तर आपलं चित्तामध्ये दुसरा काहीतरी विचार चालू आहे. तो बाकीचा आहे की ज्याला बसून नाही जमत त्याने खुर्चीवर बसून करा, कोणाला जमत नाही तर त्याने चालत करा. पण चालत करताना सुद्धा आहे ना सांगितलं की शक्यतो खाली बघून जप केलं पाहिजे. खाली इकडे सगळीकडे बघितलं तर मग चित्त जागेवर राहतं. आणि खाली सुद्धा आहे की नाही हाताची पोझिशन कधी मिक्स नाही केली. मिक्स केली याचा अर्थ काय की थंडीमध्ये गरमी मिक्स केलेली आहे. ह्या टिप्स आहेत मुख्य. तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं आहे सगळ्या. याच्यामध्येच आपला सिद्धांत तयार होतो. या भागवताच्या या श्लोकामध्ये हे सिद्धांत आहेत. याचा श्लोक आहे की आराध्य भगवान व्रजेश तनया तद्धाम वृंदावनम रम्या क्वाचित उपासना व्रजवधू वर्गेन वा कल्पिता श्रीमद भागवतम अमलम पुराण प्रेमोपमार्तो महान चैतन्य महाप्रभू मतविदम तत्र आधरणपर. याच्यामध्ये हे 9चे 9 वैष्णव सिद्धांत या श्लोकामध्ये आहेत. याच्यातला पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे काय? कृष्णस्तु भगवान स्वयं. याच्यावरती आपली सदाचार डिपेंड आहे, याच्यावरती साधना डिपेंड आहे.
सदाचार याचे अर्थाने शिक्षाष्टकम लिहिलेले आहे. या शिक्षाष्टमध्ये ते बाकीचे श्लोक मी नाही सांगितले, त्याचा बी सुंदर अर्थ आहे. पण या शिक्षाष्टमध्ये सगळ्या भागवताचं, सगळ्या गीतांचं, सगळ्या उपनिषदांचं सार म्हणजे शिक्षाष्टक आहे. या शिक्षाष्टक मधला जो एक मुख्य गुह्य श्लोक आहे तो म्हणजे तृणादपि सूरीचेन तरोरपि सहिष्ण अमानीन मानदेन कीर्तनीय सदा. याचा अर्थ काय की तृणादपि म्हणजे गवतास या काळी सारखं झालं पाहिजे. म्हणजे आज काय नम्र बनलं पाहिजे. म्हणून भक्तीची साधना कुठून सुरुवात होते? विनम्रतेपासून सुरुवात होते. मी त्याचं का ऐकू किंवा असं जर वाटत असेल ना तर मग भक्तीच्या सागरामध्ये नाही प्रवेश करू शकत. भक्ती सागर हा सोपा नाहीये. आपण दुसऱ्यापेक्षा नेहमी दुसऱ्याला मान द्यायला शिकलं पाहिजे आणि आपण मान न घेण्यास. आता बघायला गेलं काय कळालं की बघ काय कळलं मग संन्यासी असून सुद्धा कसे काय ते मान घेतात. मग काय काय त्याचं कारण आहे की जर त्यांनी तसं घेणारा मान समजा नाकारला तर एक व्यवस्थापनाच्या दृष्टीने का नाही त्यांना ठराविक वेळात समजा तुळशीला पाणी घालतो आपण आणि संन्यासी म्हणला नाही बाबा मी फार माझी लायकी नाही सगळ्या दावलं करायची, तर काय होईल? ते नवसाधक आहेत ना त्यांच्या मनामध्ये श्रद्धेचा लोप होईल थोडा. एवढा संन्यास असून थोडा भितोय म्हणजे कदाचित ह्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे असमज होऊ शकतो. म्हणून व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे संन्यासी लोक मान घेतात, परंतु हृदयात मात्र ते सगळ्यांना सन्मान देतात. म्हणून जो वैष्णव निंदा आहे ना, वैष्णव निंदा कोण करतं आणि कुणाची करायला पाहिजे? तर असं म्हटलं जातं की वैष्णव निंदा जी मिथ्याचारी लोक आहेत त्याची फक्त निंदा करायला सांगितली शास्त्रामध्ये. भले ते वरिष्ठ साधू असले तरी, पण वास्तविकपणे निंदा ही तशी कोणाची करायचीच नसते. परंतु मग असे वरिष्ठ लोक कसे काय करतात? आणि शुद्ध भक्तांनी तर व्याख्या सांगितली की निंदा आदि शून्य, ते म्हणजे निंदेपासून पूर्णपणे मुक्त असतात. परंतु पुढच्या श्लोकात काय म्हटलंय की निंदा आदि शून्यम हृदयम, म्हणजे निंदा हृदयातून नाही करायची. अशी काय काय वेळेला तोंडाद्वारे निंदा करावी लागते आणि केलीच पाहिजे. जर एखादा वरिष्ठ व्यक्ती असेल, त्याच्याकडे जबाबदारी असेल आणि तो काहीतरी चुकीचं वागत असेल तर त्याची निंदा करावी लागते. कारण त्याच्यामुळे का नाही त्याचा प्रचार प्रसार आहे का नाही हजारो लोकांना गलत मेसेज जाऊ शकतो. एखादा चुकीचा व्यक्ती आहे तर त्याला त्याची निंदा करावी लागते, परंतु मात्र हृदयातून त्याची निंदा करायची नसते. हृदयातून तो त्याला भगवंताचा आहे तो एक आज ना उद्या त्याला ते कृष्णप्रेम मिळेल म्हणून हृदयात तो देखील भगवंताचा अंश आहे, तो देखील भगवंताचा सेवक आहे. हृदयातून त्याला सन्मान द्यायचा. याला म्हटलंय की निंदा आदि शून्यम हृदय. हे सदाचाराचं मुख्य एकक आहे. हे जर जपलं ना तर खरा सदाचार तयार होतो. अशा अर्थाने हे जर तिन्ही गोष्टी आपल्याला समजल्या तर आपला हरिनाम जप अतिशय चांगला. हरे कृष्ण.